जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या योजनेबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो योजनेबद्दल बऱ्याच वेळा पूर्ण अशी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आज माहिती घेण्याचं सुद्धा कारण अतिशय विशेष आहे। मित्रांनो 2 दिवसापूर्वी आपल्या एका शेतकरी बांधवाला सर्पदंश झाला आणि सर्पदंश झाल्यानंतर या शेतकरी बांधवाचा मृत्यू झाला। आजूबाजूला असलेल्या एक आपल्या सबस्क्रायबरने मला संपर्क केला आणि याच्याबद्दल काही विचारणा केली की या शेतकऱ्याला काही मदत होऊ शकते का, आणि विचारण्याचं कारण देखील असंच होतं की कारण त्यांना शासनाच्या या योजनेबद्दलची माहिती नव्हती। आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी अतिशय महत्त्वाची अशी योजना, आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गरजूवंत शेतकऱ्यासाठी ही माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो पूर्वी शासनाच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा विमा योजना राबवली जात होती, परंतु आपण पाहिलं होतं की ही योजना तर राबवली जात होती, परंतु विमा कंपन्या त्याच्यामध्ये विम्याचे प्रस्ताव दाखल करणं, याच्यामध्ये विमा योजनेचा कालावधीच्या बाहेरचे प्रस्ताव, पुन्हा आणखीन शेतकऱ्याचे आलेले प्रस्ताव काही कारणास्तव त्या विमा कंपन्याच्या माध्यमातून बाद केले जात होते। अशा अनेक कारणास्तव ही विमा योजना बंद केली आणि शासनाच्या माध्यमातून नवीन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही अनुदान योजना सुरू करण्यात आली, ज्याच्यामध्ये कुठल्याही विमा योजनेचा सहभाग न ठेवता डायरेक्टली शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली। मित्रांनो याच्यामध्ये विजेचा धक्का असेल, वीज पडून मृत्यू असेल, विहिरीत पडून मृत्यू असेल, झाडावरून पडून मृत्यू असेल, किंवा जनावरांना मारणं असेल, किंवा जनावरांच्या चाव्यामुळे झालेला मृत्यू असेल, सर्पदंश असेल, विंचूदंश असेल, किंवा एखाद्या वेळेस कुणी शेतामध्ये काही काम करत असताना केलेला खून असेल, याच्या व्यतिरिक्त नक्षलाईट कडून झालेली हत्या असेल, रस्त्यावरून जाताना बाईकवरती शेतात जाताना बाईकवरती झालेला ऍक्सिडेंट असेल, रेल्वे कडून झालेला अपघात असेल, किंवा एखाद्या वाहनानं शेतकऱ्याला उडवणं असेल, अशा प्रकारच्या विविध कारणास्तव झालेले जे काही अपघात असतील आणि त्या अपघातामध्ये आलेला मृत्यू असेल। आता मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्याची समजा सुटका तरी झाली, परंतु जर त्या शेतकऱ्याला अपंगत्व आलं, 2 डोळे निकामी झाले, बऱ्याच वेळा बैलानं मारल्यामुळं हातपाय कुठे निकामी होतात, दोन्ही हात निकामी होणं, दोन्ही पाय निकामी होणं, किंवा एक हात निकामी होणं, एक पाय निकामी होणं, एक डोळा निकामी होणं, अशा प्रकारचे बरेच सारे अपघात होतात। आणि या दोन्ही प्रकारच्या अपघातामध्ये ज्याच्यामध्ये मृत्यू असेल किंवा कायमचा अपंगत्व असेल, या दोन्ही बाबीमध्ये 2 लाख रुपये किंवा एखादा हात, एक पाय, एक डोळा असं जर काही निकामी झाल्यास 1 लाख रुपयापर्यंत सानुग्रह अनुदान त्या शेतकऱ्यांना किंवा त्या शेतकऱ्याच्या वारसांना दिलं जातं। ही योजना राबवली जात असताना शेतकरी जे काही वहितीधारक शेतकरी असतील आणि त्याच्यासोबत वहितीधारक शेतकरी नसलेला त्या वहितीदाराचा एक नातेवाईक, मुलगा असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, अशा व्यक्ती सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र आहेत। म्हणजे ज्याच्या नावावरती जमीन आहे असा व्यक्ती किंवा जमीन नसलेला सुद्धा त्या कुटुंबातील एक व्यक्ती हा या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र आहे। 10 वर्षापासून 75 वर्ष वयोगटातील व्यक्ती किंवा लाभार्थी शेतकरी हा या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असतो। मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर एक विहित नमुन्यातील प्रस्ताव सादर करायचा असतो, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मृत्यू असेल किंवा अपंगत्व असेल त्या प्रकारानुसार या योजनेच्या अंतर्गतचा प्रस्ताव राबवला जातो। याच्या अंतर्गतच्या प्रस्तावाचा नमुना सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, याच्यामध्ये अपघातग्रस्त शेतकऱ्याचं संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, अपघात दिनांक, मृत्यूचा दिनांक, जर मृत्यू झाला असेल तर अपघातग्रस्ताचे वय, अपघाताचा प्रकार, याच्यामध्ये मृत्यू झालाय की अपंगत्व आलेलं आहे, अपघाताचं कारण, अर्जदाराचं वारसदाराचं नाव, याच्यानंतर अर्जदाराचं अपघातग्रस्त व्यक्तीशी नातं, वारसदाराचा संपूर्ण क्रमांक, याचप्रमाणे कृषी पर्यवेक्षकाचं नाव व कार्यक्षेत्र। याच्यानंतर दुसरा एक क्लेम फॉर्म भाग 1 आहे, ज्याच्यामध्ये सविस्तर प्रस्ताव, याच्यामध्ये प्रति तालुका कृषी अधिकारी, तालुका, जिल्हा, याच्यामध्ये मी जे काही वारसदार असतील, जर मृत्यू झालेला असेल आणि जर अपघात असेल तर लाभार्थ्याचं स्वतःचं नाव, याच्यामध्ये संपूर्ण पत्ता आणि जोडलेल्या तपास सूचीमध्ये नमूद केलेले आवश्यक कागदपत्र या सानुग्रह अनुदान मिळवण्याकरता सादर करीत आहे। याच्यामध्ये एक प्रपत्र स्वयं घोषणापत्र नमुना याच्यामध्ये आपण पाहू शकता जे लाभार्थ्याचं अपघातानं अपंग मयत झालेले आहेत त्यांना गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा अनुदान योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केलेला आहे। अर्जासोबत जोडलेल्या स्वयं साक्षांकित केलेल्या प्रती या मूळ कागदपत्राच्या सत्यप्रती आहेत। खोटे असल्याचे आढळून आल्यास मी शिक्षेस पात्र राहील अशा प्रकारचे घोषणापत्र द्यायचे। आता काय काय कागदपत्र द्यायचे तर अपघातग्रस्त शेतकऱ्याचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, अपघात झाल्याचा दिनांक, अपघातग्रस्तांचा मृत्यू दिनांक, जर मृत्यू झाला असेल तर
अपघातग्रस्ताचे वय 10 ते 75 वयोमर्यादेत असावं. जन्मदिनांक आणि वय त्या वयाचा पुरावा एक द्यावा लागणार आहे. अपघातामुळे बाधित प्रकार मृत्यू आलेला आहे की अपंगत्व आलेलं आहे. अपघाताच्या घटनेचं स्वरूप रस्ता अपघात, विजेचा धक्का, विषबाधा, खून किंवा इतर काही असेल ते त्या ठिकाणी द्यायचंय. वारसदाराचं नाव व संपर्क क्रमांक, वारसदाराचं अपघातग्रस्ताचे नातं, वारसदाराचे ओळखपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड, निवडणूक ID जे काही असेल ते. मार्गदर्शक सूचनाप्रमाणे प्रथम क्रमानुसार वारसदार बरोबर आहे का, नसल्यास इतर वारसदाराचे नाहरकत प्रमाणपत्र जोडले आहे का आणि ते जोडावं लागणार आहे. अपघातग्रस्त व्यक्तीचा सातबारा, अपघातग्रस्त व्यक्ती सातबारा धारक आहे का, असेल तर होय आणि नसेल तर त्याच्या नातेवाईकाचं जे काही, समजा आता कुटुंबामध्ये एकाचा त्यात लाभ दिला जातोय तर त्या धारकाचं सातबारा या ठिकाणी जोडावं लागणार आहे. असल्यास सातबारा जोडला आहे का. अपघातग्रस्त व्यक्ती कुटुंबातील इतर सदस्य आहे का, असेल तर होय करायचंय. 6क आहे का, मृत्यू दाखला, अपंगत्वाचा दाखला आहे का. याच्यानंतर FIR, खबरी जबाब आहे का, घटनास्थळ पंचनामा, या सर्व बाबी या ठिकाणी टिक करायच्यात. पोलीस पाटलाचा माहिती अहवाल. याच्यानंतर मरणोत्तर जो पंचनामा केला जातो तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट. वैध वाहन परवाना आवश्यक असल्यास, जर रोड अपघात झालेला असेल, रस्ते अपघात झालेला असेल तर ड्रायव्हिंग लायसन आवश्यक असणार आहे. अपंगत्व आलेले असल्यास प्रमाणपत्र व फोटो, शिधापत्रिका. याचप्रमाणे अर्जदाराचं स्वयं घोषणापत्र नमुना अ. सर्व कागदपत्र पूर्ण असल्यास लाभ देण्यासाठी पात्र आहेत का, असल्यास द्यावयाची लाभाची रक्कम ही ऑफिशियल या ठिकाणी मेन्शन केली जाणार आहे. कागदपत्र अपूर्ण आहेत आणि जर असतील तर त्याची यादी. आवश्यक इतर कागदपत्र जसे की बँक पासबुक, झेरॉक्स ही जोडलेली असेल तर हे या ठिकाणी होय करायचे. आणि सर्व तपासणी सूची ही कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तपासली जाईल. याच्यामध्ये अर्जदाराच्या माध्यमातून सर्व टिक करून द्यायचे आणि पूर्ण असेल तर या ठिकाणी अर्ज स्वीकृत केला जाईल आणि अपूर्ण असेल तर ते कागदपत्र जोडण्यासाठी या ठिकाणी सांगितलं जाणार आहे. याच्यानंतर आपण पाहू शकता, याच्यानंतर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मंजूर पत्र नमुना दिला जाईल, ज्याच्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व माहिती भरून ही माहिती त्या ठिकाणी पुढे विभागीय कृषी सहाय्यक संचालक, जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांना दिली जाईल. आणि जर अर्ज नामंजूर असेल तर त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा पुढे कळवली जाईल, ज्याच्यामध्ये तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांच्या माध्यमातून हा अर्ज मंजूर नामंजूर केला जातो. याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी सुद्धा त्या शेतकऱ्याच्या वारसदाराला किंवा जे काही अपघातग्रस्त असतील त्याला कळवले जातात आणि याचा नमुना सुद्धा आपण या अर्जासोबत या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारचा प्रस्ताव, याच्यासोबतचे कागदपत्र या योजनेसाठी द्यावी लागतात. आता बरेच जण म्हणतात की मग हे मिळत नाही, ते मिळत नाही वगैरे वगैरे. मला त्याच्याबद्दल जास्त मी काही सांगू इच्छित नाही, परंतु शेतकऱ्यांवरती जर असा वेळ आला, आपण पाहिलेले की वेगवेगळ्या योजना आहेत, एक रकमी अर्थसहाय्य योजना आहे किंवा अशा योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना आहे. आता याच्या अंतर्गत पूर्वी विमा योजनेमध्ये बरेच सारे प्रस्ताव बाद होते, परंतु कोट्यवधी रुपये या योजनांच्या अंतर्गत वाटप झालेले आहेत आणि आता या सानुग्रह अनुदान योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी वितरित झालेला आहे. जर एखाद्या वेळेस जर अशी आपत्ती आली आणि गरजूवंत जर शेतकरी असेल तर मिळत नाही पेक्षा मिळो किंवा न मिळो ही एक योजना आहे आणि या योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो. ही जरी माहिती जरी त्या कुटुंबापर्यंत गेली आणि जर यदा कदाचित त्या शेतकऱ्याला असा किंवा त्या शेतकऱ्याच्या वारसदाराला जर असा काही लाभ मिळाला तर तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. त्याच्यामुळे प्रस्ताव सादर करून पुढे काय होत आहे याची पूर्वीच विचार न करता योजनांचा लाभ घेण्याचा किंवा योजनेची माहिती त्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. होऊ शकतं त्या कुटुंबाला अशा आपत्तीच्या कालावधीमध्ये एक दिलासा मिळू शकतो. आणि मित्रांनो, हीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यासाठीचा जो प्रस्ताव आहे, या प्रस्तावाचा PDF मधील जो काही अर्ज नमुना आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती मिळेल. शासनाच्या वेगवेगळ्या ठिकाणी कृषी तालुका कार्यालय असेल किंवा कृषी सहाय्यक असतील, तहसील कार्यालय असेल किंवा इतर जे काही तुमचे आपले सरकार सेवा केंद्रावरती असेल तिथे देखील उपलब्ध करून घेऊ शकता आणि याचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद.